एकादशीच्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सकाळपासून मी काय काय केलं हे तुम्ही माझ्या पहिल्या भागामध्ये बघितलं आहे आणि सर्व कामं आटोपल्यामुळे मी सुद्धा आता छान तयार झाले आहे. देवांना दिवाबत्ती करून झालेली आहे कारण संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि आम्हाला मंदिरात जायचं आहे. खास एकादशी निमित्त मी आज ही साडी नेसली आहे पांढऱ्या रंगाची, कारण आज पांढऱ्या रंगाला खूप महत्त्व असतं. आणि माझी ही साडी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आम्ही निघालो आहोत विठोबाच्या मंदिरात, जे आहे जोगेश्वरीमध्ये. आणि आज पावसाची कृपा झाल्यामुळे रस्ताही रिकामा होता आणि पाऊसही नव्हता, त्यामुळे पांढरे कपडे घालायलाही काही वाटलं नाही आणि 2 व्हीलर काढायलाही काही वाटलं नाही. माझ्या मुलांना माझ्यासोबत 2 व्हीलरवर फिरायला खूप आवडतं. तुम्ही बघू शकताय त्यांचा आनंद. आणि ही आहे माझी वेस्पा, माझी गाडी. आणि आम्ही निघालो आहोत मंदिरात, ते पण चोब्बल सीट बिना हेल्मेट. मंदिर आत गल्लीमध्ये असल्यामुळे गाडी बाहेरच पार्क करून आम्ही चालत चाललो आहोत. खूपच सुंदर असं मंदिर आहे आणि विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती तर इतकी सुंदर आहे, ती मी सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष बघा. हे आहे ते मंदिर. मूर्तीवर तुळस आणि फुलं वाहून झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ तिथे मंदिरात बसलो. सर्वांनी माझ्यासोबत पाठोपाठच दर्शन घेतलं, कारण घरी जाऊन पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता, तोही डबल. खरंच मूर्ती किती गोंडस आहे बघितलात. खूपच छोट्या छोट्या मूर्त्या आहेत विठ्ठल रुक्मिणीच्या, आणि आज आरास केल्यामुळे त्या खूपच छान दिसत होत्या. सर्वांनी दर्शन करून प्रसाद घेतला आणि आम्ही लगेच निघालोत, कारण आम्हाला घरी पोहोचायचं होतं, कारण ट्रॅफिक लागलं की वेळ खूप जातो मुंबईमध्ये. गंमत अशी झाली की येताना माझा हा छोटा मुलगा समू याने येताना गार्डन बघितलं होतं आणि त्या गार्डनमध्ये त्याने मला घेऊन जाण्यासाठी इतका हट्ट केला की मला नाइलाजानं त्याला त्या गार्डनमध्ये घेऊन जावं लागलं. हे बघा. दिवसभराचं मी जे काही नियोजन केलं होतं त्यामध्ये हे गार्डन नव्हतं आणि हे अचानक ठरलं की गार्डनमध्ये जायचं आहे. गार्डनमध्ये गेल्यानंतर मुलं खेळतच होती, पण माझ्या नंदूबाई पण त्यांच्यासोबत लहान मुलासारखं खेळत होत्या. माझे व्हिडिओज खरंच तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे मला अजून नवनवीन व्हिडिओ आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला शेअर करता येतील. मी घरातून निघताना असा प्लॅन केला होता की अर्धा ते पाऊण तासामध्ये आपण दर्शन घ्यायचं आणि घरी यायचं आणि घरचा स्वयंपाक करून पुन्हा संध्याकाळी भजनासाठी बाहेर पडायचं. पण या दोघांनी माझं 2 ते सव्वा 2 तास तिथेच घालवले, त्यामुळे मला पुढच्या प्रत्येक गोष्टीला वेळ होत गेला. आता काहीही करून मला पटापट संध्याकाळचा स्वयंपाक आवरायचा आहे, त्यामुळे मी एकीकडे बाकीच्यांचं जेवण करायला घेतलं, एकीकडे आमच्या उपवासाचं जेवण करायला घेतले आणि एकीकडे मुलांचा नाश्ता करायला घेतला. ताईसोबत मदतीला असल्यामुळे दोघींनी मिळून लवकर लवकर स्वयंपाक करायचा असं ठरवलं आणि आम्ही आमच्या स्वयंपाकाला सुरुवात केली.
आज संध्याकाळसाठी मी प्लॅन केला होता की साबुदाण्याचे पराठे बनवायचे, म्हणजे मुलं पण खातील आणि घरच्यांना पण आवडले तर तेही खातील म्हणून. तर तुम्हाला ही रेसिपी मी दाखवणार आहे. तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एकीकडे कुकरमध्ये बटाटे उकडत टाकले, एकीकडे कुकरमध्ये भात लावला आणि एकीकडे साबुदाणा भाजायला घेतला. एकादशी दिवशी तांदूळ खाऊ नये म्हणून आम्ही साबुदाण्याचं वेगळं काहीतरी करून बघायचं हा प्लॅन केला होता. आणि आत्ता मी जी डिश बनवते ती तुम्हालाही नक्की आवडेल, तुम्ही पण बघा. शाबू थोडी भाजून घेऊन ती थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायची. अशा प्रकारे त्याची पावडर बनवून घ्यायची. त्यामध्ये हे बटाटा, मी उकडलेला बटाटा घेतलेला आहेत 5, आणि जिरे आणि मिरचीची पेस्ट. मिरचीमध्ये तुम्ही आलं टाकू शकता अथवा नाही टाकलं तरी चालतं. या पद्धतीनं मी उकडलेले बटाटे शाबूमध्ये खिसून घेते. आणि आता यामध्ये बाकीचं साहित्य मी ॲड करते, जसं की जिरा आणि ही पेस्ट, मीठ आणि कोथिंबीर. कोथिंबीर जितकी भरपूर घालाल तेवढी खूप चांगली आणि स्वादिष्ट लागतं. आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं. जसं आपण कणिक मळतो किंवा पराठ्यासाठी जसं आपण बॅटर तयार करतो सेम त्या पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. आणि आता मी लाटायला सुरुवात करते. हे पराठे कडेनी गोलाकारमध्ये होत नाहीत, कडेने असे फाटल्यासारखे दिसतात, म्हणून आपण या साच्याने आपण कट करून घ्यायचं. मी इथे डबा वापरला आहे. तुमच्याकडे एखाद्या डब्याचं टोपण ज्याला कच असतो तेही वापरू शकता. हे बघा अशा पद्धतीने. आपल्याकडे जो नॉनस्टिकी तवा असतो ज्याच्यावर आपण चपाती वगैरे करतो किंवा आंबोळीचा नेरलेपचा तवा, तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. भाकरीचा तवा यूज करायचा नाही आहे. हे बघा किती छान फुगत आहेत आणि खूपच छान आणि सॉफ्ट होतात, खायलाही छान. आपण हा नाश्ता आपल्या मुलांच्या डब्यासाठी सुद्धा वापरू शकतो. हे बघा किती सॉफ्ट झालेले आहेत. याच्यासोबत मी बनवली आहे खोबऱ्याची चटणी, बिना फोडणीची आणि बिना आलं लसणाची. हा नाश्ता माझ्या समूला सुद्धा खूप आवडला. त्यांनी सुद्धा आवडीने खाल्ला आणि माझी मुलगी राजलक्ष्मी हिने सुद्धा आवडीने खाल्ला. आता आम्ही सुद्धा घेतोय कारण आम्हाला पुढे मंदिरात जायचं आहे भजनासाठी. घाईघाईने जेवून आम्ही मंदिरात गेलोत, पण मी मंदिरात पोहोचेपर्यंत भजन संपलं होतं. एक 10 मिनिटं आधी जरी गेले असते तरी मला भजन मिळालं असतं, पण ठीक आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला मी देवाला शेवयाचा नैवेद्य दाखवला, गोड शेवयांचा. खरं तर द्वादशी दिवशी पुरणपोळ्या किंवा कडबू करून खातात, कारण मी पंढरपूरला जायचे त्यावेळेला आम्ही कडबोही बनवायचो पुरणाच्या. पण ठीक आहे, आता मी घरी असल्यामुळे मी आज शेवयांचा नैवेद्य दाखवला. आणि अशा पद्धतीने मी माझी एकादशी घरी साजरी केली आणि तीही खूप छान. तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.